सत्यार्थ नावाचा विद्यार्थी आपल्या कुटुंबासह शहरात राहत होता. त्याचे वडील सावकार होते. विद्यार्थी अतिशय प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ होता. त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास होता. सर्वत्र आनंदाचे साम्राज्य होते. पण कदाचित देवाला आवडले नाही की त्या लोकांनी शांततेचे जीवन जगावे. एके दिवशी सत्यार्थचे सावकार वडील थकून घरी आले. त्याच्या कुटुंबियांनी विचारले असता त्याने सांगितले की त्याच्या व्यवसायात नुकसान झाले आहे आणि इतर सावकारांचे कर्ज आहे. इतर कुठूनही उत्पन्न नाही, त्यामुळे त्यांना घर विकून कर्ज फेडावे लागणार आहे. हे ऐकून सत्यार्थचे कुटुंबीय रडू लागले. तेव्हा सत्यार्थने त्याला समजावले आणि म्हणाले, रडू नकोस. या सुखदुःख या जंगम गोष्टी आहेत आणि जंगम गोष्टींसाठी कधीही शोक करू नये. आज जर आपल्या नशिबात हेच लिहिलेले असेल तर उद्या आपल्या घरामध्ये यापेक्षा चांगले घर मिळण्याची शक्यता आहे. सत्यार्थने एक ना एक मार्ग समजावून सांगितल्यावर त्याचे कुटुंबीय गप्प झाले. मग सत्यार्थच्या वडिलांनी अनिच्छेने घर विकले आणि सत्यार्थच्या मनात आले की अनैतिक कृत्य करून कर्ज फेडले तर काय नुकसान होईल. त्याला इतका विचार करावा लागला की त्याचे मन मलिन झाले. त्या दिवसापासून तो चुकीच्या गोष्टी करू लागला. आता ते पिठात भेसळ करून डाळी विकू लागले. त्यामुळे घरात दुष्कर्म झाले. घरात पैसा नक्कीच होता, पण घरातील आशीर्वाद पूर्णपणे नाहीसे झाले होते. जेव्हा सत्यार्थला हे कळले तेव्हा तो काळजीत पडला. रात्रभर तो याच विषयावर विचार करत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला जेवायला सांगितल्यावर त्याने नकार दिला. वडिलांनी विचारल्यावर तो म्हणाला, बाबा, मी आता ह्याचा एक दाणाही खाणार नाही, कारण हे अन्न हराम आहे आणि अप्रामाणिकपणे कमावले आहे. मला ते खाऊन माझे शरीर आणि मन दूषित करायचे नाही. बेटा, तुझे प्रत्येक अक्षर हे सत्याचे उदाहरण आहे. पण हे संकटाचे क्षण असेच जावे लागतील. आदरणीय वडील म्हणाले, नाही बाबा, हे अजिबात चांगलं नाही. जर तुम्ही मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणे काम केलं तर हे कर्ज तुम्ही काही दिवसात फेडू शकाल. सुखदुःखाचा प्रश्न आहे, तर दुःख ही आपली परीक्षा आहे आणि आनंद ही त्याची परीक्षा आहे. चांगला परिणाम, जर आपण दुःखाची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो तर आपल्याला आनंद मिळतो. म्हणून जर आपल्याला आनंद हवा असेल तर आपल्याला दुःखाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागेल आणि त्यासाठी विवेक, सत्य आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे. अधिक मेहनत करणे. सत्यार्थच्या खरे बोलण्याने वडिलांचे डोळे उघडले. त्याने सर्व गैरप्रकार थांबवले. सत्यार्थनेही शिक्षण पूर्ण केले आणि वडिलांना त्यांच्या कामात मदत करण्यास सुरुवात केली. त्याचा भाऊही सुधारला आणि लवकरच त्याच्या प्रामाणिकपणा आणि सत्यतेच्या जोरावर त्याने नवीन घर बांधले आणि सर्व कर्ज फेडले. सत्यार्थच्या वडिलांना आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता. मग एके दिवशी अचानक शहरात घोषणा झाली की राजकुमार आजारी आहे. उत्तम डॉक्टरही त्याचा आजार बरा करू शकत नाही. म्हणून जो राजकुमाराचा आजार बरा करू शकेल त्याला अपेक्षित बक्षीस दिले जाईल. येथे एके दिवशी सत्यार्थने राज्याच्या राजकन्येला पाहिले. तो तिच्यावर मोहित झाला. राजकन्येला शोधण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. जेव्हा त्याने ही घोषणा ऐकली तेव्हा त्याला वाटले की जर त्याने राजकुमाराला बरे केले तर त्याला बक्षीस म्हणून राजकुमारी मिळू शकेल. असा विचार करून तो राजाकडे गेला आणि राजपुत्राला भेटण्याची विनंती केली. राजाने त्याला परवानगी दिली. परवानगी मिळाल्यानंतर त्याने राजपुत्राकडे पाहिले आणि त्याच्या मनात वाईट गोष्ट आली आहे. त्यामुळे त्याची तब्येत बिघडली होती, पण हा आजार त्याच्या हृदयात होता. मग तो बाहेरच्या औषधांनी कसा बरा होणार. सत्यार्थ राजवाडा सोडला आणि वनौषधीच्या शोधात जंगलाकडे निघाला.
वाटेत त्याला एक साधू भेटला. ऋषी सत्यार्थीला म्हणाले, मला तुझ्या जंगलात येण्याचे कारण माहीत आहे, म्हणून मी तुला सांगणे योग्य समजतो की राजपुत्राचा आजार बरा होऊ शकत नाही. हे ऐकून सत्यार्थ ऋषींना म्हणाले, महाराज, मग तुम्ही मला काही उपाय सांगा ज्याने राजकुमार बरा होईल. तो उपाय अगदी सोपा आहे, पण माझी अट अशी आहे की तुला जे काही बक्षीस म्हणून राजाकडून मिळेल त्यातील अर्धा भाग मला द्यावा लागेल. मला सांग, ते मान्य आहे का? साधू म्हणाला, ठीक आहे, मान्य आहे. सत्यार्थ हो म्हणाला. ऋषींनी उपाय सांगितला, ज्या याला त्याच्या राज्यातील सर्वात प्रामाणिक व्यापाऱ्याकडून तांदूळ खायला सांगा, यामुळे तो बरा होईल. पण तुम्हाला माहित आहे, साधू महाराज, कोणता व्यापारी सर्वात प्रामाणिक आहे हे कसे ठरवायचे? सत्यार्थी यांनी विचारले. ऐका, व्यापाऱ्याच्या ठिकाणी तांदूळ शिजल्यावर जो व्यापारी अप्रामाणिक असेल त्याचा तांदूळ काळा पडेल, आणि ज्या व्यापाऱ्याचा तांदूळ काळा होणार नाही तोच इमानदार व्यापारी होईल. आणि हो, हे सुद्धा लक्षात ठेवा की तुम्ही इथे या बक्षीस घेतल्यानंतर स्थान. ठीक आहे महाराज, असे म्हणत सत्यार्थ परतला. राजवाड्यात पोहोचल्यावर सत्यार्थने राजाला राज्यभरातील विक्रेत्यांकडून तांदूळ मागितले, परंतु जेव्हा ते शिजवले गेले तेव्हा ते सर्व काळे झाले. हे पाहून सत्यार्थ आणि राजा काळजीत पडले. अचानक सत्यार्थला आठवलं की त्याच्या जागी भात का शिजवू नये. असा विचार करून त्यांनी घरून भात मागवला आणि शिजला. आपल्या घरातील तांदूळ काळे झाले नाही. हे पाहून सत्यार्थला आश्चर्य वाटले. म्हणजे आम्ही संपूर्ण राज्यात सर्वात प्रामाणिक आहोत. सत्यार्थ मनात म्हणाला, हे देवा, आज तुम्ही माझे ऐकले. आज हे सिद्ध झाले आहे की माझा भाऊ आणि वडील किती प्रामाणिक आहे. लवकरच तो शुद्धीवर आला आणि त्याने राजकुमाराला भात खायला सांगितला. राजपुत्राला भात खायला घालण्यात आला. भात खाल्ल्याबरोबर राजकुमार बरा झाला. त्याच्या मनातील दुष्टपणा संपला. तेव्हा राजाने सत्यार्थला जे हवे ते मागायला सांगितले. सत्यार्थ म्हणाला, महाराज, शक्य असेल तर राजकन्येचा हात माझ्या हाती सोपवा. मला तुमच्याकडून काहीही नको आहे. मी स्वतः कंबून राजकन्येला खाऊ घाली. हे ऐकून राजाला आनंद झाला. ते म्हणाले, तुझ्यासारखा सून मला मिळावा अशी सत्यार्थचीही इच्छा होती. असे म्हणत राजाने राजकन्येचा हात सत्यार्थच्या हातावर ठेवला. लग्नापूर्वी सत्यार्थ राजकन्येला त्याच ठिकाणी घेऊन गेला जिथे तो ऋषींना भेटला होता. वाटेत त्याने राजकन्येला सर्व काही सांगितले. मग शेवटी, राजकन्या, जर तो साधू तुला विचारू लागला तर तू त्याच्याबरोबर जाशील का? राजकन्येने सत्यार्थच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही. मग त्या ठिकाणी तिथे पोहोचल्यावर सत्यार्थने पाहिले की ऋषी आधीच त्याची वाट पाहत आहे. तिथे पोहोचताच साधू म्हणाला, वत्सा, घेऊन ये बक्षिसाचा अर्धा. सत्यार्थ म्हणाला, महाराज, मला बक्षीस म्हणून जिवंत राजकुमारी मिळाली आहे. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला आमचा अर्धा भाग हवा आहे. साधूने थोडा राग व्यक्त केला, पण महाराज, मी तुला राजकुमारीचा अर्धा भाग कसा देऊ शकतो? सत्यार्थ विचारात गढून गेला आणि काही वेळाने म्हणाला, साधू महाराज, तुम्ही असे करा, म्हणजे संपूर्ण राजकन्येला घेऊन जा. यामुळे निदान राजकन्येचा जीव तरी वाचेल. नाही, आम्हाला फक्त अर्धा वाटा हवा आहे. हे धर्माच्या विरुद्ध आहे. राजकन्या, जी आतापर्यंत त्या दोघांचे बोलणे शांतपणे ऐकत होती, ती अचानक म्हणाली, स्वामी, साधू महाराज बरोबर आहे. हे धर्माच्या विरुद्ध आहे. म्हणून तुम्ही माझे 2 तुकडे करून असे करा, एक तुमच्यासाठी ठेवावा आणि दुसरा साधू महाराजांसाठी ठेवा. राजकन्येच्या तोंडून असे शब्द ऐकून सत्यार्थला वेदना झाल्या. पण तो काही बोलण्याआधीच राजकन्येने रथात ठेवलेली तलवार बाहेर काढली आणि सत्यार्थकडे वळवली आणि म्हणाली,
हे घे प्रभू, उशीर करू नका. राजकन्येची भक्ती पाहून सत्यार्थला त्याचा धर्म आठवला. त्याने राजकन्येच्या हातातून तलवार घेतली आणि राजकन्येला आपल्या समोर उभे केले आणि तिचे तुकडे करण्यासाठी तलवार उगारली. येथे जेव्हा ऋषींनी राजकन्येचे सत्य आणि धैर्याचे जबरदस्त उदाहरण पाहिले तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. मृत्यू पाहूनही राजकन्या खचली नाही. सत्यार्थने पटकन तलवार राजकन्येकडे सरकवली, पण सत्यार्थच्या हातातील तलवार फुलांचा हार बनवून राजकन्येला मिठी मारली. हे पाहून सत्यार्थ आणि राजकन्येला आश्चर्य वाटले. मग ऋषी आपले बनावट रूप बदलून विष्णू बनले. विष्णूला प्रत्यक्ष पाहून राजकन्या आणि सत्यार्थ त्याच्या पाया पडले. विष्णू म्हणाले, सत्यार्था, आम्ही फक्त तुझी परीक्षा घेत होतो. त्यात तू पास झालास. तू आजवर तुझ्या आयुष्यात अनेक पुण्यकर्मे केली आहे, त्यामुळे तुला एका भक्त स्त्रीच्या रूपात राजकुमारी मिळाली आहे. त्यानंतर दोघांनाही आशीर्वाद देऊ. विष्णू अंतर्धान पावले. सत्यार्थ राजकन्येला घेऊन परतला.